नागपुरात वाढत्या हिंसाचाराच्या घटनांमुळे सामाजिक संतुलन बिघडत आहे। 2026 या वर्षाची सुरुवातच हत्या आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांनी झाली। ताज्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात खुनाच्या घटनांमध्ये तब्बल 43% वाढ नोंदवण्यात आली। किरकोळ वाद आता थेट प्राणघातक स्वरूपात बदलताना दिसत असून ही चिंतेची बाब आहे। नागपूर शहरात जानेवारी 2026 दरम्यान एकूण 10 हत्येचे गुन्हे दाखल झाले, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 7 होती। म्हणजे खुनाच्या घटनांमध्ये तब्बल 43% वाढ झाली आहे। पोलीस नोंदीनुसार कौटुंबिक वाद, पैशांचे व्यवहार आणि जुनी वैमनस्याची पार्श्वभूमी ही या हत्यांमागील प्रमुख कारणं ठरली आहे। 9 जानेवारी रोजी अजनी आणि गिट्टीखदान परिसरात एकाच दिवशी हत्येच्या 2 घटना घडल्या, त्यामुळे शहर हादरलं होतं। तर इमामवाडा भागात मुलासमोरच वडिलांची हत्या झाल्याच्या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कळमना परिसरात किरकोळ वादानं हिंसक रूप घेतलं। प्रियसीला छेडल्याच्या वादातून 6 जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। आकडेवारीवरून नजर टाकल्यास खुनाचे गुन्हे 7 वरून 10, खुनाचा प्रयत्न 17 वरून 12, मारहाण आणि दुखापतीचे गुन्हे 99 वरून 107। या वाढत्या घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था तसंच सामाजिक मानसिकतेवर प्रश्न निर्माण झाला आहे। वाढती आक्रमकता ही समाजासाठी गंभीर इशारा मानली जात आहे। आता या वाढत्या हिंसाचारावर पोलीस प्रशासन कशा प्रकारे नियंत्रण मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।